तात्काळ अँजिओप्लास्टीचा निर्णय घेण्यात आला आणि एक गायडिंग लेफ्ट मेनमध्ये एंगेज करून शूट घेऊन पुढे डबल वायर टेक्निक वापरण्यात आली. एक वायर सर्कमफ्लेक्स आणि एक वायर लेफ्ट अँटी डिसेंडिंग आर्टरीमध्ये ठेवण्यात आली, ज्यामुळे गायडिंगला सपोर्ट चांगला भेटला, कारण सिंगल वायरमुळे गायडिंग सपोर्ट भेटत नव्हता. पुढे शूट घेतल्यानंतर दिसतं की पुढे LED फ्लो कम्प्लिटली बंद आहे, म्हणून एक बलून घेऊन थोडासा इन्फ्लेट करून त्याला डॉटरिंग टेक्निकने आपण तो थ्रोम्बस पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला आणि ती आर्टरी ओपन करण्यासाठी प्रयत्न केला गेला. ही प्रोसेस वारंवार करण्यात आली, कारण भीती ही होती की तो थ्रोम्बस बलून केल्यावर लेफ्ट मेनमध्ये जर आला तर पेशंटचं आयुष्य संपू शकत होतं, कारण सर्कमफ्लेक्स हा जो फ्लो होता तो मला डिस्टर्ब करायचा नव्हता. पुढे 2 वेळेस जेव्हा 3 mm बलून करून डॉटरिंग वापरलं गेलं तेव्हा थोडा फ्लो दिसला आणि बघितलं की खूप मोठा थ्रोम्बस इथे आहे. नंतर 3.5 mm स्टंट हा आपण वापरण्यात आलेला आहे, जो स्लोली इन्फ्लेट करण्यात आला आणि तो थोडं 90 सेकंड ठेवलं. त्यानंतर मात्र आपल्याला फ्लो दिसला. पूर्ण फ्लो इथे अचीव करण्यात आलेला आहे. थ्रोम्बस जवळजवळ नाहीसा होता, कारण ॲग्री ब्लॉक आणि काही अँटीप्लेटलेट आपण आधीच त्याला चालू केलेले होते. पूर्ण फ्लो पाहिल्यावर